परभणी शहरातील वसमत रोडवरील सावली विश्रामगृह येथे लोककलावंत सांस्कृतिक सेल आणि लोककलावंत सांस्कृतिक मंचतर्फे बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी लोककलावंत सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष सांस्कृतिक सुप्रसिद्ध शाहीर विष्णू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कलावंतांची बैठक संपन्न झाली। यावेळी अध्यक्ष विष्णूजी शिंदे यांनी कलावंतांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून कलावंतांना संघटनेमध्ये सामील करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे यावेळी भाषणात सांगितले। सर्व जाती धर्माच्या कलावंतांना सोबत घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। बैठकीसाठी बाहेर आलेले नांदेडचे शाहीर जमदाडे शाहीर DR इंगळे प्रदेशाध्यक्ष व परभणी जिल्ह्यातील सर्व कलावंत यावेळी उपस्थित होते। क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा राजर्षी शाहू महाराजांचा राजर्षी आज लोककलावंत सांस्कृतिक मंच आणि लोककलावंत सांस्कृतिक सेल यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लोककलावंतांची बैठक आम्ही सावली विश्रामगृहावरती बोलवली होती। या बैठकीला तमाम सर्व तालुक्यातले कलावंत आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातले सुद्धा कलावंत उपस्थित होते। प्रामुख्याने लोककलावंतांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी कलावंतांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही या बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। कलावंतांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न आहेत। अनेक वर्षानुवर्षे आम्ही त्या प्रश्नाच्यासाठी पाठपुरावा करत आहोत। मोर्चे, आंदोलनं, धरणं, उपोषणं आदी लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहोत, परंतु राज्य सरकारनं आमच्या काही प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारनं स्थापन करावं ही आमची मागणी आहे आणि राज्य सरकारनं लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाला महाकवी वामनदादा कर्डक यांचं नाव द्यावं ही आमची लोककलावंतांची मागणी आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे की राज्य सरकारच्या वतीनं चित्रपटातल्या नटनट्यांना मोठे मोठे पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचा विचार आपल्या गायनातून, आपल्या कार्यक्रमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणाऱ्या लोककलावंतांना मात्र पुरस्कार दिले जात नाहीत। आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की समाजभूषण पुरस्कार असेल, पद्मभूषण पुरस्कार असेल, पद्मश्री पुरस्कार असेल, असे पुरस्कार बहुजन समाजातील लोककलावंतांना देऊन राज्य सरकारनं त्यांचा योग्य मानसन्मान केला पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी प्रामुख्यानं या बैठकीमध्ये चर्चेला आणली होती। दुसरी एक महत्त्वाची मागणी आहे की केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या बऱ्याच घरकुल योजना आहेत, मग ती इंदिरा आवास योजना असेल, रमाबाई आवास योजना असेल, ह्या सगळ्या सरकारी घरकुल योजनेमध्ये राज्य सरकारनं लोककलावंतांसाठी 10% राखीव कोटा ठेवावा ही सुद्धा आमची मागणी आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे की लोककलावंतांचं, तमाशा कलावंतांचं आणि एकूणच सर्वच कलावंतांचं कार्य ज्या विभागातून केलं जातं त्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री जे असतात ते मात्र कलावंत नसतात किंवा त्यांना कलेची जाणीव नसते किंवा एखादा कलावंत आजपर्यंत त्या खात्याचा मंत्री झाला नाही आणि म्हणून आमच्या संघटनेने ही मागणी केलेली आहे की लोककलावंत सांस्कृतिक खात्याचा मंत्री हा लोककलावंत झाला पाहिजे, एखादा शाहीर झाला पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे। आणि या सगळ्या मागणींसाठी येणाऱ्या काळामध्ये लोककलावंत सांस्कृतिक मंच आणि लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहोत। त्याची प्राथमिकता म्हणून त्याची घोषणा आम्ही आजच्या या बैठकीत केलेली आहे। पुढचं आंदोलन थोड्या दिवसामध्ये सुरू करण्यात येईल।